बॅगेमध्ये न बसणारे कपडे ही कोंबू कोंबू भरून मी निघाले होते गावी, ते पण 4च दिवसासाठी. गावाला जायची उत्सुकता तर एवढी होती की 10 तास आधीच जाऊन बसले होते, पण बस काही यायलाच तयार नव्हती. बस भेटल्यानंतर विचार केला की घरच्यांना धप्पा द्यावा, पण त्यांनीच मला एवढा मोठा शॉक दिला की मीच हादरून गेले. त्याची खातिरदारी सोडून आमची खातिरदारी तर एवढी चालू होती काय सांगायलाच नको. मग आम्ही गेलो आमची दात घासण्यासाठी. घासा दात घासून मी गेले पप्पाच्या परीसारखं उडत टेरेसवर. एवढे उडत होते की घरच्यांनी मला बसवलं कामाला, कारण माझे जास्तच फोन उधळत होता. तेव्हापासून एवढा कामाला लागलं की मी परत फोन हातातच घ्यायचा विचार केला नाही. मस्त नटापटा करून आम्ही निघालो आमच्या लालपरीत आत्याच्या गावी. पण तिथं जाऊन बघते तर काय देवदूत अजून कामच करत होते. दुसऱ्या दिवशी होती पूजा. मग काय आमच्या आत्याबाईने आम्हाला लावलं कामाला, म्हणल्या जेवढे नाही तेवढे स्किल्स आज दाखवूनच द्या. स्वामी बसले होते पूजा करायला, त्यांना मदत करून जेवढं नाही तेवढं पुण्य कमवावं याचा विचार धरून आम्ही सगळे बसलो होतो 3 वाजेपर्यंत रांगोळी काढत. चेहऱ्यावर लिपापोती करून 4-5 स्नॅप काढून मी बसले भत्ता माराय, कारण आधी पेट पूजा. मग बघितलं माझ्या मैत्रिणींचं जेवण झालं की नाही. आणि असा माझा पहिला दिवस गावाकडचा भन्नाटरित्या गेला. परत भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये.